हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 दिनांक 20 नोव्हेंबर 2025 च्या दुपारच्या 3:10 कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आलेले आहेत याची पुराव्यानिशी माहिती पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर सोबतचा बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स लवकरात लवकर आपल्या समोर येत राहतील. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच पिन कॉमेंटमध्ये दिलेली आहे, जिथं आपण फॉर्मचे फोटोज टाकत असतो, स्क्रीनशॉट टाकत असतो. म्हणून टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून तिथं पण तुम्हाला अपडेट्स पाहायला मिळतील. पाहूयात आजचे अपडेट्स. चला, पहिला टोकन नंबर पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी झूम करून दाखवतो, किती वाजताचा आहे ते पण दाखवतोय. व्यवस्थित बघून घ्यायचं. बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथं 7202 असणारा टोकन नंबर आहे इथं. आणि हा 7202 टोकन नंबर जो आहे तो किती वाजताचा आहे तो पहिले दाखवतो, नंतर सांगतो कुठला आहे ते. बघा, 3:01 हा फॉर्म सबमिट केलेला आहे. 20 नोव्हेंबर 2025 रोजी सबमिट केलेला आहे. हा 7202 कुठला आहे ते पाहूयात आता. बघा, इथं तुमच्या समोर दिसतंय पोलीस कॉन्स्टेबल नागपूर सिटी. टोकन नंबर आहे 7202 आणि अर्ज क्रमांक आहे 2133. अर्धवट पाहायचं नाही, पूर्ण आहे का. हा 2133 जो आहे तो फिमेलचा आहे. म्हणजे नागपूर सिटीला या ठिकाणी मुलीचे अर्ज 2133 आलेले आहेत. आणि 2133 जर तुम्ही या 7202 मधून वजा केलात तर लगभग 5000 फॉर्म हे त्या ठिकाणी नागपूर सिटीला आलेले आहेत. फेक असण्याचं काही कारण नाही. मी स्वतः फॉर्म सबमिट केलेला आहे. लईच मस्ती असन तर स्क्रीनशॉट टाकायचा याच्या अगोदरचा ओरिजिनल. माझा व्हॉट्सअप नंबर पण देतो इथं. 8010904800 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. जर समजा 3:01 अगोदर कोणाकडं नागपूर सिटीचा जर 7202 पेक्षा जास्त असेल तर ओपन चॅलेंज आहे आपलं, की मला स्क्रीनशॉट टाकायचा. आलं का लक्षात. चला, पुढचे अपडेट्स पाहूयात आपण. या ठिकाणी बघा, हा असणारा टोकन नंबर इथं पाहून घ्या तुम्ही. 1163 असणारा टोकन नंबर आहे. किती वाजताचा आहे, मोबाईलमध्ये सबमिट केलेला आहे. त्या ठिकाणी माझ्या अतिशय जवळच्या व्यक्तीचा फेक असायचं काही कारण नाही. 1163 पहिले किती वाजता आहे बघा. 10:51 इथं डेट दिसत नाही, पण मी डेट सांगतो. 20/11/2025 सकाळच्या 10:51 हा फॉर्म सबमिट केलेला आहे. कुठला आहे ते पण दाखवतो. बघा, हा 1163. बघा, इथं पाहू शकता तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल SP वर्धा 1163 टोकन नंबर आणि अर्ज क्रमांक आहे 841. आलं लक्षात. आणि हा 841 जो आहे तो मुलाचा आहे, वर्ध्याला. म्हणजे इथं विचार करा, वर्ध्याला लगभग आजच्या घडीला त्या ठिकाणी 322 फॉर्म मुलीचे आलेले आहेत. वर्धा जिल्हा SP वर्धा 841 मुलाचे, 322 मुलीचे फॉर्म. इथे तुम्ही बघा, टाइम पाहू शकता. या ठिकाणी 10:52, इथं 10:51, 10:52 1 मिनिटाचा फरक आहे स्क्रीनशॉट काढण्यामध्ये. तेवढा वेळ लागलेलाच आहे. तर असे टाइम वेळेनुसार, डेटनुसार म्हणजे तारखेनुसार अपडेट्स तुम्हाला फक्त आणि फक्त समर्थ अकॅडमी भंडारा इथं पाहायला मिळतात. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. या फोटो मी टेलिग्राम चॅनलवर टाकणारच आहे, म्हणून टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच पिन कॉमेंटमध्ये दिलेली आहे. तिथून जॉईन करा. आलं लक्षात. पाहूयात पुढचे अपडेट. कारण आपण हवेमध्ये वाता मारत नाही. लिहिलं असं उगं इथं लिहिलं वर्धा 1200 फॉर्म असं आपण सांगत नाही. ते बाकी चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतंय तिकडे, पण आपण असं सांगत नाही. कारण भलेही त्या ठिकाणी असणारं कमी जिल्हे सांगन, पण तसा खोटारडेपणा, मूर्खपणा आपण करत नाही. पुढचे अपडेट्स बघा. या ठिकाणी तोच अजून, कारण काही लोकांना वाटत ना, बघा इथं 10:53 मेल आलेला आहे. वर्ध्याचा आहे 1163 दाखवला. तुम्ही म्हणताल एवढं दाखवायचे सर, 3 कुठं दाखवतात का. काही हॅकणे असते त्यांच्यासाठी दाखवावं लागतं. एकाची कमेंट होती, सर तुम्ही खोटी माहिती सांगता. त्या ठिकाणी मी पहिलेही बोललोय की भले मी व्हिडिओ बनवायचं न बनवेल, पण खोटी माहिती देत नाही. आलं लक्षात. चला, पुढचे अपडेट्स पाहूयात अजून.
कॉन्स्टेबल SP अकोला 1675 टोकन नंबर आहे आणि इकडे तुम्ही वाटलं तर हे बघा 1295 हा पण मेलचाच आहे. 1295 अकोल्याला मुलाचे आणि टोटल 1675. आता याच्याबद्दल डेट अँड टाइम माझ्याजवळ अवेलेबल नाही कारण मला हा एका मित्रांनी पाठवलेला आहे, त्याच्यामुळे ह्याचा डेट टाइम मला मिळालेला नाही. पण त्यांनी मला सांगितलं की आजचाच आहे आणि लगभग 10च्या आसपासचा काहीतरी टायमिंग त्यांनी मला सांगितलेला होता. आलं लक्षात. SP अकोला 1675. पुढचे अपडेट्स पाहूयात. अजून आपल्याकडे भरपूर सारे अपडेट्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. बघा या ठिकाणी बघा इथं तुम्हाला झूम करून दाखवतोय. 1738 असणारा टोकन नंबर आहे आणि हा 1738 टोकन नंबर किती वाजता आहे पहिले ते दाखवतो. बघा हा आहे 11:17 19 नोव्हेंबर 2025 रोजीचा. आलं लक्षात. हा जो 1738 आहे तो 19 नोव्हेंबरच्या रात्रीचा आहे. हा कुठला आहे ते पण दाखवतो. बघा पुढं या ठिकाणी पाहू शकता तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल SRPF गडचिरोली गट क्रमांक 13 1738 टोकन नंबर 1738च असणारा फॉर्म आलेले असणार कारण SRPF ला मुलीचे इथे येत नाहीत म्हणजे जमत नाहीत मुलीला. आलं लक्षात. आणि SRPF गट क्रमांक 13 बद्दल मी पहिलेही बोललो, परत एक वेळ सांगतो. इथं महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यातील मुलाला फॉर्म भरता येतो. फक्त आणि फक्त या ठिकाणी जसं बाकी जिल्ह्यामध्ये 100 मार्काचं ग्राउंड आणि 100 मार्काची मैदानी चाचणी होते, त्याचबरोबर इथं 100 मार्काचा गोंडी भाषेचा पेपर होतो जो की ग्राउंड झाल्यानंतर होतो. काय म्हटलं मी, ग्राउंड झाल्यानंतर 100 मार्काचा गोंडी भाषेचा पेपर होतो ज्यामध्ये 35 मार्क घेणं गरजेचं आहे. हे मार्क त्या ठिकाणी अंतिम यादीसाठी ग्राह्य धरल्या जात नाहीत, फक्त पास असणं गरजेचं आहे. SRPF गडचिरोलीला पोलीस कॉन्स्टेबलला गडचिरोलीला फॉर्म भरता येत नाही. कोणाला, बाहेरच्या जिल्ह्यातल्या गडचिरोली जिल्ह्यातील मुलांना फॉर्म भरता येतो. चला पुढचे अपडेट्स पाहूयात. अजून इथेही तुम्हाला डेट अँड टाइम पाहायचा असेल तर इथेही उपलब्ध आहे कारण मी स्वतः भरलेले फॉर्म आहेत, त्याच्यामुळे याच्यामध्ये काही शंका नाही. 19/11/2025 11:19 झालेले आहेत. आता पुढचे अपडेट्स पाहूयात. अजून आपल्याकडे उपलब्ध बघा 15,134 हा 15,134 टोकन नंबर कुठला आहे तोही पाहूत आपण. इथं बघा 1:06 दिसालेत. हा दुपारचा आहे आणि कुठला आहे ते पाहूयात. हा मित्रांनी पाठवलेला आहे. प्रिझन कॉन्स्टेबल मुंबई प्रिझन 15,134 फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत मुंबई कारागृहाला एकूण. त्याच्यापैकी मुलाचे फॉर्म आहेत 11,452 आणि लगभग असणारे 4,000च्या आसपास मुलीचे फॉर्म तुम्हाला इथं पाहायला मिळतात मुंबई कारागृहाला. चला पुढचे अपडेट्स पाहूयात. भरपूर सारे अपडेट्स आहेत. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकन दाबून ठेवा कारण इथून पुढे तर सगळ्यात जास्त पुराव्यानिशी अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा कारण कधी कधी व्हिडिओ बनवणं शक्य नसलं तर मी तिथे टाकणारच आहे. आताही टाकतोय, पुढेही टाकत राहणार आहे. ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून जॉईन करा. आता काही लोक म्हणतात सर किती वेळ सांगता, सांगणं गरजेचं आहे. आता काही लोक म्हणतात सर तुम्ही याच्यात वेळ लावताय. वेळ नाही, थोडासा वेळ तर जाणारच आहे कारण आमची अपेक्षा असते. आलं लक्षात की बाबा त्या ठिकाणी असणारं चॅनलला लोकांनी सबस्क्राईब केलं पाहिजे, लाईक केलं पाहिजे. कारण का माहिती आहे का, कारण तुमचा एक लाईक आमचा उत्साह वाढवतो. आलं का लक्षात. लाईक केल्यामुळे मला पैसे भेटत नाहीत एवढं लक्षात ठेवा. सबस्क्राईब केल्यामुळे मला पैसे भेटत नाहीत हे बी लक्षात ठेवा. आलं लक्षात. म्हणून जास्तीत जास्त असणारं सबस्क्राईब करा, लाईक करा, एक असणार टच कर दो. चला आगे बघा. पुढचा आहे टोकन नंबर 14,854 टोकन नंबर आहे. कुठला आहे ते पण दाखवतो 14,800. पण त्याच्या अगोदर किती वाजता आहे पाहून घ्या. बघा इथं 12:12 20/11/2025 आजचाच आहे. दुपारच्या 12:12 आहे. आलं लक्षात. हा जो 14,854 आहे हा कुठला आहे ते पण दाखवतो. बघा पुढच्या स्क्रीनवर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रिझन कॉन्स्टेबल नागपूर प्रिझन 14,854 आणि ऍप्लिकेशन नंबर आहे 4,133. तर हा आहे फिमेलचा अर्ज. हा कशाचा अर्ज आहे, फिमेलचा. म्हणजे लगभग या ठिकाणी इथं असणारे 10,000 प्लस फॉर्म मुलाचे नागपूर कारागृहाला 20/11/2025 12:12 आलेले आहेत. चला पुढचे अपडेट्स पाहूयात. अजून छत्रपती संभाजीनगर रेल्वे कधीच आहे माहित नाही. स्क्रीनशॉट त्यांनी एकाने पाठवलेला होता. भरपूर मुलं विचारत होते म्हणून दाखवलं. 449 371
मी याच्याबद्दल कुठलंच गॅरंटी देऊ शकत नाही. आलं लक्षात. चला पुढचे अपडेट्स अजून. वरणगाव SRPF 8104 टोकन नंबर आहे. हा पण याची माहिती डेट मला मिळाली नाही, पण याचा मला अंदाज माहिती आहे, कारण मी याच्या अगोदर एक फॉर्म भरला होता. तर लगभग हा 19 किंवा 20च्या म्हणजे 19च्या रात्रीचा असणारा असेल, ह्याच्यामध्ये काही शंका नाही. SRPF 20 वरणगाव 8104. चला पुढचे अपडेट्स पाहूयात अजून आपण. बघा, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर SP बुलढाणा 10 पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर SP बुलढाणा 1025 आणि 896 ऍप्लिकेशन नंबर आहे. पुढचं प्रिझन कॉन्स्टेबल 8719 नाशिक प्रिझनचा आहे आणि मुलाचे त्या ठिकाणी 6503. कदाचित जागा वगैरे कमी असतील इथं, म्हणून या ठिकाणी कमी फॉर्म आलेले असू शकतात. कधीचा याच्याबद्दल मला माहित नाही, पण ज्यांनी पाठवला त्यांनी मला सांगितलं की हा नाशिक प्रिझनचा आजचा 12:37 आहे. कधीचा? 20/11/2025 हा बरं का. नाशिक प्रिझन, बुलढाण्याबद्दल कन्फर्म सांगितलेलं नाही. तर असे अपडेट्स नेहमी पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन दाबा, लवकरात लवकर नवीन अपडेट्स मिळत राहतील. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, पिन कॉमेंटमध्ये दिलेली आहे, तिथून जॉईन करून घ्या. तिथं मी फोटोज टाकत असतो. आलं लक्षात, म्हणून तिथं जॉईन करून घ्या. काही अडचण असल्यास माझा व्हॉट्सअप नंबर मी इथं देतो. त्या व्हॉट्सअप नंबरवर फॉर्म किती आले विचारू नका, कॉल करू नका, कारण फॉर्मचे अपडेट्स मी टेलिग्राम, युट्यूबवर व्हिडिओ टाकत असतो. काही अडचण असल्यास माझ्या नंबरवर व्हॉट्सअप करा. नंबर आहे 8010904800. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. याच्यावर तुम्ही मला मेसेज करा. तुमच्या त्या ठिकाणी अडचणीचं जर असेल तर तुम्हाला लगेच 5 मिनिटाच्या आमच्याकडून असणारा रिप्लाय मिळतो, याची गॅरंटी मी देतो तुम्हाला. पण फॉर्म किती आले म्हणलं तर त्याचा रिप्लाय तुम्हाला काही भेटणार नाही. आपण खोटं बोलत नाही त्या ठिकाणी. पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. टेक केअर.